गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा आहे? आजचा दिवस धमाल. धमाल म्हणजे फटाके फोडले पाहिजे, दिवाळी. कारण का जो मुवमेंट आहे आजचा, तो एवढा सुंदर मुवमेंट जर कोणी कॅप्चर नसेल केला तर एवढ्या दिवसापासून जे मार्केट तुम्हाला थांबवतंय, तुम्हाला लॉस करवतोय, तुम्हाला प्रॉफिट करवतोय, त्याचा काहीच फायदा झाला नसेल. म्हणजे मी आज किचन मध्ये आहे, माझ्या बहिणी बोलतात मी किचन मध्ये होती तर मिस झालं सर, मी मुलांना सोडायला गेली मिस झालं सर, ऑफिसमध्ये लोक बोलतात बॉस आला, मॅनेजर आला. बघा, हे ना हा मुवमेंट, ह्या मुवमेंटसाठी आपण जगतो. मी हर वेळेला तुम्हाला सांगतो की मार्केट रोज मुवमेंट देणार नाही, मार्केट रोज मुवमेंट तुम्हाला देणार नाहीये. मार्केट एकदाच मुवमेंट देईल, पण सुंदर मुवमेंट देईल आणि त्याच दिवशी आपल्याला प्रॉफिट होईल. जेव्हा आपण काय वरच्या साईडला तुटेल, खालच्या साईडला तुटेल, तेव्हाच काहीतरी आपल्याला मुवमेंट भेटतील. एवढा सुंदर मुवमेंट आणि काय प्रॉफिट, सुंदर प्रॉफिट. खूप लोकांकडनं हे मिस झालं असणार, कारण का मार्केट आज फुल बॅरिश होतं. काल आपण ज्या लेवल लावल्या होत्या बघा, आपण काल लेवल लावली, ह्या क्लिअर लेवल लावल्या होत्या, तिकडनं मार्केटने रिजेक्शन घेऊन बरोबर ह्या लेवलला आलं. मी सकाळी इथे 11:30 11:40 काहीतरी एक वरच्या साईडचा ट्रेड द्यायचा प्रयत्न केला होता, की सांगितलं बाबा तुम्ही नॉलेजसाठी घेऊ शकता की मार्केट इकडनं रिव्हर्सल होईल, की आपल्या फॅमिलीला नॉलेज पर्पज साठी, शिकण्यासाठी एक ट्रायल बेस असतो, की तुम्ही समजा इकडनं मार्केट डब्ल्यू पॅटर्न बनवेल, वरती जाईल. तर ते केलेलं तुम्ही बघू शकता की फॅमिलीमध्ये मी सांगितलेलं की असं करायचंय, ह्या लेवलला 350च्या वरती 400 टार्गेट, 500 टार्गेट, 500 600 टार्गेट, सगळ्याच गोष्टी आहेत. ट्रेड एट युअर ओन रिस्क, दिस इज ओनली फॉर द एज्युकेशन पर्पज अँड नॉलेज पर्पज. तुमची रिस्क असेल तुम्ही करू शकता, फक्त नॉलेज आहे. त्यानंतर मार्केटनी पूर्णपणे, बघा मार्केटनी पूर्णपणे ना या लेवलवरनं मार्केट खाली आलं. ओके, आता जेव्हा मार्केट खाली येतं ना, तेव्हा मी काय विचार करतो, अरे आता मार्केट खाली गेले, मग मी खालच्या साईडला जायचंय का? बरोबर ना? म्हणजे मार्केट जर वर खाली करत असेल तर आपण त्याच्यासारखं वागायचं का? मार्केटची एक दिशा असते, ती दिशा तुम्हाला पकडली पाहिजे. मी हाच हाच कॉन्सेप्ट आज तुम्हाला शिक्षणाच्या दौऱ्यातनं या तुम्हाला नॉलेज पेपरच्या दौऱ्यातनं मी माझ्या फॅमिलीच्या ग्रुपला टाकलेला, किंवा आमचे जे बॅचेस असतात त्या बॅचेस मी टाकतो, की समजतो की कसं काय होऊ शकतं, कुठल्या लेवलला काय होऊ शकतं, फक्त नॉलेज घेण्यासाठी. कारण का प्रशिक्षण, शिक्षण खूप जरुरी आहे, नॉलेज घेणं जरुरी आहे. तुम्ही काय करताय, वरच्या साईडला खेळताय, खालच्या साईडला खेळताय, हे एक अर्थ राहत नाहीये. तुम्ही किती शिकता माझ्याकडनं हे इम्पॉर्टंट आहे. मग नंतर इथे खाली आल्यावर इथे रिटेस्ट पण झाला, मग मी खालच्या साईडला खेळायचं का? नाही, मी आज कुठला खालचा ट्रेड घेतला नाही, कारण का मला कॉन्फिडन्स होता की मार्केट आज वरच्या साईडला एक तरी स्पाइक देईल. कारण का हा ट्रॅपिंग असतो. आणि ट्रॅपिंग कधी झाला सांगतो तुम्हाला मी, नीट बघा. हे बघा, मार्केट जेव्हा खाली आलं ना, तेव्हा ही लेवल आपण टाकलेली की मार्केट 80च्या खाली गेलं तर खाली येऊ शकतं. पण इकडनं आपली अशी ट्रेंड लाईन दोन येतात. ही ट्रेंड लाईन तोडायला, किंवा ही ट्रेंड लाईन तोडायला मार्केट जर आलं तर काहीतरी मुवमेंट भेटतील. ठीक आहे, मार्केटने बघा रिजेक्शन इकडनंच घेतलं. ही लेवल कुठली आहे तर बघाल तुम्ही ना, तर 24ची लेवल आहे. 24च्या लेवलला बघा मार्केट खूप वेळ थांबलं होतं. म्हणजे या दिवशी पण थांबलं होतं 4 तारखेला, लगभग 5 तारखेला, 6 तारखेला, आणि आज परत 5 तारखेला, 6 तारखेला. ओके, 3-4 दिवस मार्केट जर थांबत असेल ना, म्हणजे मला आता तुम्हाला मी काल सांगितलं की जेव्हा पण मार्केट वरती जाईल ना आणि थांबेल नाही ते, तेव्हा ही जागा जी आहेत ना, पहिली रेसिस्टन्स असते, नंतर इट बिकम्स सपोर्ट. फक्त अभ्यास आहे, नॉलेज आहे. हा अभ्यास घ्या, नॉलेज घ्या, त्यानंतरच तुम्ही एक चांगली ट्रेडर बनू शकाल. मग आता जेव्हा ही गोष्ट आपल्याला समजता येते की मार्केट रेसिस्टन्सला टच करून परत खाली येते, 24 बाउन्स बॅक होईल, मी माझा कॉन्सेप्ट क्लिअर होतो. आज काही करायचं असेल तर खालच्या साईडला काही करायचंच नाहीये, वरच्या साईडलाच करायचंय. कारण काय व्ह्यू डेव्हलप होतो, आपण व्ह्यू डेव्हलप करतो, आपण प्रेडिक्शन करतोय की तुम्ही खालीच खेळा, तुम्ही वरतीच खेळा. मी असं काही तुम्हाला सांगत नाहीये, फक्त नॉलेज घेण्यासाठी मी तुम्हाला समज देतोय की यस, या गोष्टी समजायच्या आहेत. खूप लोकांना आज असं वाटलं असेल की सरांनी आज चुकलेत. मला, मी चुकलो या मी रॉंग आहे, मी सांगतो ना, मी 100% रॉंग असू शकतो, याच्या बाबतीत मला जराही संकोच नाहीये.
कारण रोज मी जर ट्रेडिंग मध्ये कमवायला लागलो तर मी देव बनेन, आणि मी काय देव नाही, माणूस आहे. तर माणूस मिस्टेक करणारच आहे, आणि मिस्टेक ऍक्सेप्ट करणंच ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कुठल्या गोष्टीचा इगो नाही ठेवायचा, की मला मला असं वाटलं म्हणून मी असं केलं, तुम्ही असं का केलात, तुम्ही असं बोललात. या गोष्टी असं नाहीयेत. मार्केट सगळ्यांना सगळ्या गोष्टी शिकवतो. त्यामुळे मला इगो नाहीये, मला कुठल्या गोष्टीचा गर्व नाहीये. मी चुकलो, चुकलो. पण मी चुकीकडनं मी काय शिकलो ना, हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच चुकीला परत परत वारंवार मी करत असेल तर मी ट्रेडर नाहीये. मला माहिती नाही तर मी माझ्या लेवलला स्ट्रॉंग होतो. मार्केटनी जसं इकडनं लेवल घेतली आणि आपल्या लेवलला वरती आलं, मी आपला एक गोष्ट ठेवून दिली 3.5च्या वरतीची, आणि जो प्रॉफिट झाला आज, तो माझ्या गेल्या 5 दिवसाचा प्रॉफिट सगळा, जो मार्केट वर खाली करत होतं ना, तर 5 दिवसामध्ये माझा प्रॉफिट पुरा भरून निघून गेला. कारण कॅन्डलची मुवमेंट बघा ना काय ती. 3.5 वर डायरेक्टली मार्केट बघा ना, मी लावलेली 3.5 वर मार्केट डायरेक्टली, म्हणजे वरती बघायला पण लागतं. 900 पण डायरेक्टली गेले. ह्या कॅन्डलला जरी 700, इथे सरळ 800, 850, 800, 900. आता मी किती प्रॉफिट काढले हा विषय वेगळा आहे. तुम्ही किती काढलं, तर तुम्ही किती केलं हे इम्पॉर्टंट आहे. माझं काय, आज लॉस उद्या प्रॉफिट, आज लॉस उद्या प्रॉफिट, माझं चालूच राहील. मी प्रो ट्रेडर आहे. मला आज स्टॉप माझा हिट झाला, माझं नुकसान झालं, पण त्यात डबल टिबल चोबल 10 टाइम्स जर मी काढत असेल तर चांगली गोष्ट आहे. बघा, प्रो ट्रेडर जे असतात ना, ते आज उद्या कधी पण काही पण करू शकतात. पण आज बिगनर म्हणून तुम्हाला एक विजन बनवणं जरुरी आहे, तुम्हाला शिकणं जरुरी आहे, अभ्यास करणं जरुरी आहे. नॉलेज घ्या, शिका, त्यानंतर काहीतरी करा. मी आज असा बोललो म्हणून तुम्ही असं करताय, उद्या मी असं बोललो म्हणून तुम्ही असं करताय, या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत. बरोबर आहेत ना? तर हे जे सगळं नॉलेज आहे, लेवल्स आहेत, जे तुम्हाला मी देतोय, त्या सगळ्या शिक्षणासाठी आहेत, नॉलेजसाठी आहेत, तुमच्या विजन डेव्हलपमेंटसाठी आहेत. तुम्ही ह्याच्या बेसवर ट्रेडिंग करत असाल तर तुमची रिस्क आहे. आणि दुसरी गोष्ट, रिस्क शिवाय मार्केट होत नाही. कळलं का? ठीक आहे. असो, आता उद्या मार्केट काय करेल बघा. क्लिअर कट एक डायरेक्शन भेटलेलं आहे आपल्याला. ट्रेंड लाईनचा विषय आता लगभग संपलेला आहे. बघा, आता ट्रेंड लाईनचा विषय जर संपत असेल ना, आपण 15 मिनिटावरती येऊया. ओके, ट्रेंड लाईनचा विषय तुम्हाला, आपण आता ट्रेंड लाईन काउंट टाकूया. ह्या लेवलचा काय काउंट टाकायचे आता, ही खालची ट्रेंड लाईन राहू दे आणि हा लेवल राहू दे. नीट बघा, मार्केटने जर एवढ्या दिवस, कधी माहितीये काय, 23 एप्रिल पासून ही रेंज बघून ठेवलेली आहे. आज काय 6 मे, 2 हफ्ते लगभग पकडा. मार्केट ह्या लेवलला जातच नाही, आणि आज त्या मार्केटने ह्या लेवलला टच केलेलं आहे, जी आपली 300 ची लेवल होती, आणि मार्केटने 300च्या, हे बघा मी लिहिलेलं इथे 300 आपला कालचा आहे, आणि आजचा मी इथे लिहितोय 300च्या वरती जर क्लोजिंग दिलेली आहे तर फार सुंदर गोष्ट आहे. म्हणजे आता हा रेसिस्टन्स काय राहिला नाहीये, हा आता सपोर्ट प्रमाणे काम करणार आहे. ओके, पण त्या अगोदर मार्केटला जर वरती जायचं असेल तर विजन डेव्हलप करूया, आपण प्रेडिक्शन करूया, अभ्यास करूया, आणि समजून घेऊया एक्झॅक्टली काय. बघा, मार्केटला जर वरती जायचं ना, तर मार्केटने काय केलं पाहिजे. इथे ना एक लेवल मला दिसते जी लगभग आहेत ना, ही वली आहे 280. बघा, उद्या मार्केट जर गॅपअप झालं ना, तर मार्केटने डायरेक्टली जाईल, तर मला हे मान्य नाहीये. नीट आहे का, पॉइंट नोट करून घ्या. मार्केट उद्या गॅपअप झालं आणि वरती गेलं तर ते मला मान्य नाहीये. मी कुठल्याही बाजूला ट्रेड करणार नाही, मी शांत बसणार, कारण हा ट्रॅपिंग होऊ शकतो. मार्केटने काय केलं पाहिजे, मार्केटने ना गॅपअप, गॅप डाऊन, साइडवेज कुठे पण ओपन झालं ना, मार्केटने 280च्या लेवलला ना टच केलं पाहिजे, रिटेस्ट केलं पाहिजे. आणि जर इकडनं मार्केट गेलं ना, तर पहिलाच टार्गेट मला लगभग 450चा टार्गेट मला दिसतोय, त्यापुढे मला लगभग 600चा टार्गेट दिसतोय. हा एक मोठा रेसिस्टन्स आहे. जर बघायला गेलं ना, हा 600चा हा मोठा रेसिस्टन्स आहे. त्यामुळे मार्केटला इकडपर्यंत जाऊन मग नंतर जर मार्केट खाली आलं तर असं जाईल, म्हणजे इकडनं आपल्याला एक ट्रेंड लाईन भेटेल. नीट आहे का, मार्केट डायरेक्टली वरती जाणार नाहीये.
मार्केटला रिटेस्ट करायला खाली यायला लागणार आहे, त्यामुळे इथे रिटेस्ट करणं जरुरी आहे. ओके, त्यानंतर मी ही लेवल आपली याच्या वरती लावून ठेवतो आणि ही जी लेवल आहेत ना आता लगभग इथे लावून ठेवतो 130 160. मग आता मार्केटला जर खाली यायचं असेल ना तर मार्केटने लगभग 160च्या लेवलला रिटेस्ट केलं पाहिजे, तर मार्केट डायरेक्टली या लेवलला परत येईल आणि इकडनं मार्केट जायचा प्रयत्न करेल. बघा मी दोन्ही साईडचं तुम्हाला सांगतोय, तुम्ही बोलाल सर तुम्ही दोन्ही साईडचं सांगताय, म्हणजे तुम्ही वरती गेलात तरी पण तुम्हीच बोलाल, खाली गेलात तुम्ही बोलाल. मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय, तुम्हाला विजन देतोय. ट्रेड कसा करायचा हे तुम्ही करायचंय. कसं असतं माहितीये काय, मी आज बोललो वरती जाईल, मी बोललो खाली जाईल, त्याप्रमाणे मार्केट चालत नाहीये. मार्केट आपल्याप्रमाणे चालतंय, पण लाईव्ह मध्ये जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागतं की मार्केट कुठल्या पद्धतीमध्ये चाललंय, आपण काय करावं. फक्त ग्रीन बनलं म्हणून जायचं नाही, रेड बनवून जायचं नाही. खूप लोकांनी इथे इथे बघितलं असेल की अरे आता मार्केट 24 लेवल तोडणार आहे आणि मार्केट इथे सगळं बॅरिश आहे, आता मार्केट इथपर्यंत नक्कीच येईल, 920 पर्यंत नक्कीच येईल. कारण 920 चा एक खाली सपोर्ट चांगला होता, मार्केट ट्रॅप करून मार्केट इथे घेतलंय. कॅन्डलला शिकणं जरुरी आहे. बघा कॅन्डलला शिकणं जरुरी आहे. तुम्ही इथं बघाल ना ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील. या गोष्टीला काय आपण बोलतो, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, हा अभ्यास करणं जरुरी आहे. 20 शेप रिकव्हरी दिल्यानंतर मार्केट थांबलं पाहिजे, पण मार्केट त्यात बुस्ट झाला, गामा प्लस झाला, त्या गोष्टी सगळ्या वेगळ्या आहेत. तुम्ही काय करता ना हे फार इम्पॉर्टंट आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे. आता आपल्या 2 लेवल लागल्यात बघा, मार्केटनी 200ची 80ची लेवल टेस्ट केली पाहिजे. डायरेक्ट गेले तर मी काही करणार नाहीये, मी शांत बसेन. उद्या सनसेक्स मध्ये चांगले मुवमेंट्स येण्याची अपेक्षा आहे. मार्केट जर सुटलं नाही इकडनं, आता सुटलंय ना ते मार्केट एका लेवल पर्यंत जाऊन परत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुतांश मार्केट उद्या या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करेल आणि जर वरती गेला तर मग विशेष नाहीये. उद्या बहुतेक असं असेल की मार्केट डायरेक्टली याच लेवलला खोईल आणि नंतर खाली येऊन इथे सेटल होईल आणि नंतर एक परत मुवमेंट वरती देईल, काय होऊ शकतं. त्यामुळे मार्केट काय करतंय हे इम्पॉर्टंट आहे. मी काय बोललो, मी फक्त तुम्हाला सपोर्ट दिला, लेवल सांगितलं. कारण लेवल्स बघा मार्केट लेवलच काम करते ना, तुम्ही बघताय एवढा दिवस आपल्या लेवल, आपल्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याच लेवल मार्केट काम करतंय. जर आपण डेली वरती जर येऊन बघू ना तर बघा मार्केटने ना एक चांगली कॅन्डल बनवलेली आहे. जो आपला सपोर्ट रेसिस्टन्स होता ना इकडे, हा लगभग तरी झोन होता ना तो मार्केटने तोडलेला आहे. मार्केट खूप वरती गेलेलं आहे. मार्केट आता इकडनं जरी पकडलं 300ची लेवल जरी आपण पकडली नाही, मार्केट 300 लेवलच्या वरती बाकी आहे. आता मार्केटकडे हा झोन बाकी आहे जो लगभग मला 580 पर्यंत दिसतोय. म्हणजे इकडनं खाली जाऊन वरती, मग खाली आणि नंतर वरती, हा प्रवास आहे. ह्या लक्षात ठेवा तुम्ही आत्ताच. म्हणून उद्याच्या उद्या काय मार्केट मुवमेंट देणार असं नाहीये, बरोबर आहे. कॅन्डलची विक खालनं बघाल ना तुम्ही तर बाहेरचा स्ट्रॉंग, बाहेर स्ट्रॉंग आहेत तर मग इथे सेलर्स पण नक्कीच येणार, कारण इकडनं एक सेल ऑफ आलेला आहे. त्यामुळे बायरच्या आणि सेलरच्या कॉन्सेप्ट मध्ये अडकू नका, तुम्ही निवड अभ्यासाच्या कॉन्सेप्ट मध्ये अडका, जेणेकरून तुमचं आयुष्य खूप सुंदर राहील, इझी राहील. तुम्हाला काही वाटतंय, कसं वाटतंय, कधी वाटतंय, कुठे वाटतंय, वाटणं जरुरी नाहीये. मार्केटला काय वाटतंय हे इम्पॉर्टंट आहे. मार्केट काय बघा, ट्रॅपिंग तर नक्कीच होती आज, ट्रॅपिंग होती, पण मी एका साईडला बसलो होतो, मी एका साईडला घेऊन राहिलो. मार्केट खाली आलं म्हणून मी खालचा ट्रेड, मार्केट वरती गेलं म्हणून वरचा ट्रेड नाही. माझे विजन खूप क्लिअर आहेत. मी चांगले ट्रेडर का बनू शकलो, मी आज जेवढ्या लोकांना शिकून माझे क्लासेस, माझे बॅच, नवीन नवीन बॅच येतात, का येत आहेत, इन्क्वायरी पेंडिंग पाकिट का, कारण का हा नॉलेज आहे, हा अभ्यास आहे, हा माझा एक्सपिरियन्स आहे. जीव तोडून जेव्हा मेहनत केलेली आहे आणि ह्या लेवलला पोहोचलोय, तर ह्या लेवलला असाच मी चुका करू शकणार नाही ना की खालचा सर आता आलाय मग आता मला इथे लालच वाटली इथपर्यंत तरी येईल मार्केट, नाही ना. लेवल्स आहेत ना इथे, ही 24 स्ट्रॉंग लेवल आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. माझं म्हणणं तेच आहे, तुम्ही ना 10 नंतर कराल ना तर तुम्हाला चांगलं प्रॉफिट होईल. 9:15 9:30 जे करतात लोक ना ते ना प्रॉफिट लगभग तरी होत नाही, ते कधीच प्रॉफिट ट्रेडर बनू शकत नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे, उद्यासाठी खूप क्लिअर विजन आहे.
280 ला मार्केट मी टेस्ट करून जो मार्केट मध्ये असेल तर मी काहीतरी करायच्या विषयामध्ये असेल. खालच्या साईडला मला 160 ची लेवल तोडली तर मी 24च्या लेवल पर्यंत नक्कीच बघणार आहे. इथे 150 पॉईंटची रॅली आहे मला. वरती मला कमीत कमी 150-200 पॉईंटची रॅली आहे. त्यामुळे मार्केट दोन्ही साईडला देईल. मी काल पण हा विषय बोललो, मार्केटला 400 मला 300-400 पॉईंटची रॅली दिसते उद्या, आणि ते दिसले. आता उद्या सनसेक्सची एक्सपायरी मंथली वीकली पहिल्या मेची पहिली हप्त्याची वीकली आहे. वीकली एक्सपायरी पहिली आहे. नक्कीच काय ना काहीतरी मार्केट देईल तुम्हाला. मार्केट हा टार्गेट किंवा हा टार्गेट देईल, पण लगभग मार्केट वरचा टार्गेट देण्यास आतुर आहे. कारण का जो पद्धतीने 300-400 पॉईंट द्यायचे आहेत, तर मार्केटने इकडनं फक्त 300 पॉईंट दिलेले मला असं वाटतंय. अजून 100-150 पॉईंट द्यायचे बाकी, जे उद्या तुम्हाला भेटू शकतात. त्यानंतर मार्केट मग रिव्हर्सल येऊन इकडनं सपोर्ट घेऊन जाईल. ओके, मी माझ्या गोष्टीमध्ये खूप क्लिअर आहे. खूप छोटासा अभ्यास दिलेला आहे, पण क्लिअर दिलेला आहे, डिटेलमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टी जर नक्कीच समजत असतील, तुम्ही माझ्याशी कनेक्ट होत असाल, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, पॉझिटिव्ह राहा. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावा ही अपेक्षा करत मी हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.